शिक्षण नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग साधारण 350 सफाई कामगार काम करतात. या 350 सफाई कामगारांचं मासिक वेतन अद्यापही मिळालेलं नाही. आज 3 महिने झाले कामगारांना वेतन मिळत नाहीये. याबाबत आम्ही वारंवार उपायुक्त शिक्षण यांच्या भेट घेतोय. त्यांना विनंती करतो की कामगारांचं वेतन वेळेवर मिळावं, पण याबाबत कोणीही गंभीर नसल्यामुळे कामगारांच्याच उपासमार होते. कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा ज्या ज्या महत्वाचे विषय असतात त्यावेळी प्रशासनाची दिरंगाई ही सर्वांसाठी धोकादायक कारणीभूत ठरते. आज शाळेच्या मुलांचे गणवेश मिळालेले नाहीयेत, कामगारांचे वेतन मिळालेले नाहीयेत, ह्या कामगारांच्या सुट्ट्यांचा विषय आहे. असे बरेचसे विषय प्रशासनाकडे प्रलंबित असताना कामगारांच्या वेतनवाढीचा विषय आहे, तोही आज कामगारांना वेतनवाढ लागू झालेली नाही. महासभेने निर्णय घेऊन सुद्धा त्यामुळे कामगारांची या बाबतीमध्ये वेगळी भूमिका निर्माण झालेली आहे. प्रशासनाबद्दल नाराजगी कामगारांमध्ये आहे. आणि कागदावरती ठराव पास होत आहेत. प्रशासन कोणत्याही ठरावाबाबतीमध्ये ज्या महत्वाचे ठराव आहेत, जे अत्यावश्यक ठराव आहेत, अशा कुठल्याही ठरावावरती भूमिका घेण्याबाबत प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. प्रशासन जनतेची आणि सामान्य कामगारांची दिशाभूल करते. आयुक्तांची भेट घेण्यात आम्हाला रस नाहीये. आयुक्तांना कामगारांच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यात वेळ नसतो. आयुक्तांना कुठल्याही गोष्टीवरती उत्तर देण्यास समाधान नाहीये आणि त्यांना कोणत्याही कारवाई करायची नसते. ते फक्त सोशल मीडिया जीवी आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आज कॉन्ट्रॅक्टर आणि आमच्यामध्ये समन्वय घडून आजच्या आज कामगारांचा पगार होईल यासाठी प्रयत्नशील आहेत. आता आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आज जर हा विषय मार्गी निघाला नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर मी आंदोलन करणार आहे. पगार भेटलेले नाही आणि आमच्या कधी कधी असं होतं की अतिवृष्टी मुलं आम्हाला शाळेत कधी बोलवतात, सुट्ट्या भरून देत नाही, कधी हे असं तसं विचारत असतात महानगरपालिका. आणि दुसरं म्हणजे काय, आम्ही शिक्षण विभागामध्ये आहेत, आम्हाला मे महिन्याच्या सुट्ट्या असतात, वापस दिवाळीच्या सुट्ट्या असतात, गणपतीच्या सुट्ट्या असतात, त्याच्यात आम्हाला काय ते भरून देत नाही. आमचं प्रशासन एवढंच मागणं आहे की आमच्या सुट्ट्या भरवून द्याव्या आणि आमचे पगार वाढ बीड आहे ते आम्हाला द्यावे, एवढीच आमची विनंती आहे. दुसरं काय मागणी म्हणजे कसं आमची वाढ व्हावी होईल ना, सर्वांनाच झालेले आहे पण अजून आम्हाला दिलेली नाही. आता दिलेली नाही म्हणजे पहिली गोष्ट आमची 2 महिन्याचा पगारच झालेला नाही, तर ते हे कधी देतील याच्या आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. फक्त आम्हाला काय सांगतात की तुम्ही ऑफिसला जा आणि तुमच्या हे होईल, मागण्याबद्दल पुऱ्या होतील. आम्हाला ठेकेदार आम्ही जर विचारलं पगार तर होणार नाही, कारण की आम्हाला वर्क ऑर्डर दिलेली नाही. शिक्षण आधी याच्यातून आम्हाला त्यांना वाढीव मुदत दिलेली आहे आणि शेठ सांगतो की आम्हाला मुदत वाढ नाही पाहिजे, आम्हाला हे पाहिजे वर्क ऑर्डर द्या तुम्ही पूर्ण 5 वर्षाची काय असते ती. आता तुम्ही वाढीव मुदत दिली तर शेठ सांगतो आम्ही आमचं मार्च मध्ये संपले, एप्रिल मे चा आम्ही तुम्हाला पगार केलेला आहे, 3-4 महिन्याचा पगार केलेला आहे. दुसरं कडनं म्हणजे हे आहे आम्हाला वर्क ऑर्डर द्या आणि हे करतात, असं एवढं बोलतात. सगळे आता 3 महिने झाला आमचा पेमेंट नाहीये. आमचं घर कसं चालणार? एक तर आमच्यावरच घर आणि शाळेच्या याच्यावरच आमचं घर चालतं. सुट्ट्यांचा पगार तर नाहीच आहे आम्हाला. निदान हा महिन्याला पगार द्यावा अशी इच्छा आहे. आम्ही शिक्षण विभागातील सर्वच शाळेतील कर्मचारी इथे आलो आहोत. तर आम्हाला जून आणि जुलैचा पगार अजून झालेला नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कमसे कम जून जुलैचा पगार आता हवा, कारण आमची मुलं शाळेत जातात, त्यांना पुस्तकं देण्यासाठी किंवा त्यांना काही गरजू वस्तू लागतील, त्यांना क्लास पण लावू शकत नाही, एवढी आमची अवस्था बेकार झालेली आहे. त्यामुळे आम्हाला शासनाला फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला जून आणि जुलैचा पगार म्हणजे आज नंतर उद्या त्या 2 दिवसामध्ये करावा, ही नम्र विनंती. ठेकेदार नेहमीच विचारत असतो की आमचा पगार कधी होणार, पण ठेकेदारचं एकच म्हणणं असतं की मला वर्क ऑर्डर नाहीये, त्यामुळे तुमचा पगार मी करू शकत नाही. त्यासाठी आम्ही स्वतः आमच्या शिक्षण अधिकारी खिलारी मॅडमला भेटलो. त्या म्हणलं की आम्ही त्या ठेकेदार सांगतो की पगार करा, पण ते पगारच करत नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, वर्क ऑर्डर भेटली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.